अवघ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा दापोलीमध्ये गाण्यातून चुकीचा उल्लेख केल्याने समस्त दापोलीकर रस्त्यावर उतरून चेतन जैन, योगेश जैन, महेश सालेचा, प्रवीण सालेचा यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले आहे। सदर व्यक्तींनी त्यांच्याकडून अजाणतेपणामुळे घडल्याचे सांगून माफी मागितली आहे। यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही असा सज्जड दम त्यांना देण्यात आला आहे। या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। दापोली पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माफीनाम्यात त्यांनी असे म्हटले आहे, माननीय अहिरे साहेब, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन दापोली, आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अजाणतेपणाने गाण्यातून चुकीचा जो उल्लेख झाला आहे तो होता कामा नये, पण तो झाला आहे याचा आम्ही एक भाग झालो आहोत हे नक्कीच आम्हाला सुद्धा पटले नाही। पण खेळीमेळीच्या वातावरणात गाणी, भारूड, पोवाडा म्हणत असताना तो झाला आहे, चुकी झाली आहे आणि याची खंत आमच्या मनात नक्कीच आहे। महाराजांचे गोडवे, त्यांचे पोवाडे गात त्यांना आदर्श मानत आपण लहानाचे मोठे झालो आहोत। महाराजांबद्दल नितांत आदर आजही आहे, आधीही होता व सदैव राहील। परंतु झालेल्या चुकीची अंतःकरणपूर्वक आम्ही जाहीर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। महाराज नक्कीच आम्हास अनावधानाने झालेल्या चुकीसाठी मोठ्या मनाने क्षमा करतील अशी आमची खात्री आहे। छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत व आजीवन राहतील। क्षमाप्रार्थी चेतन जैन, योगेश जैन, महेश सालेचा, प्रवीण सालेचा अशा शब्दात त्यांनी जाहीर माफीनामा मागितला आहे। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली। एक मिनिट ऐका प्रति माझ्या शिवप्रेमी बंधूंनो, आपणा सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजाणतेपणे गाण्यातून चुकीचा उल्लेख जो होता कामा नये पण झाला आहे, त्याचे आम्ही एक भाग झालो हे नक्कीच आम्हाला सुद्धा पटलेले नाही। पण खेळीमेळीच्या वातावरणात गाणी, भारूड, पोवाडा म्हणत असताना झाला आहे, चुकी झालेली आहे आणि याची खंत आम्हाला आमच्या मनात नक्कीच आहे। महाराजांचे गोडवे, त्यांचे पोवाडे गात त्यांना आदर्श मानत लहानाचे मोठे आपण झालो। महाराजांबद्दल नितांत आदर आधी होता, आजही आहे आणि सदैव राहील। परंतु झालेल्या चुकीची अंतःकरणपूर्वक आम्ही जाहीर माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो। महाराज नक्कीच आम्हास अनवधानाने झालेल्या चुकीसाठी मोठ्या मनाने क्षमा करतील अशी खात्री आहे। छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत होते, आहेत व आजीवन राहील। आणि हे मी कुठल्याही दबावाखाली किंवा हे करत नाही, कारण हे माझ्या मनाला सुद्धा पटलेलं नाही। माफी मागा, माफी मागा, सगळ्यांनी मागे होता, सगळ्यांनी शांत अरे किती आहे तिथं सगळं आणलं, इथं दोघं किती आले कुठे आहेत ते? नो प्रॉब्लेम। ते आम्ही आमच्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने दिलेलं आहे, पण तुमच्याबरोबर अनेक लोक होते, ते तुमचेच होते का अजून बाहेर तर ते तुमच्या बरोबरच होते की बाहेरच होते काय म्हणजे आता तुम्ही दापोलीला म्हणून आम्ही तुम्हाला धरलेलं आहे, पण ते जर बाहेरून येऊन जर ती लोक जर आमच्या महाराजांबद्दल असं बोलणारच तर आम्हाला त्यांनाही बोलवून घेऊन त्यांना पण याच पद्धतीने शासन करायला ते शासन करणं बोललेले पण नाहीये आणि काय हे नाहीये, सोबत नक्कीच होते, तुम्ही पूर्णपणे घेताय तुमच्या बरोबर म्हणत होते का नाही, ते म्हणत होते का नाही? पण एक वेगळं पत्र घे, म्हणजे काय तुमचं नको, त्यांचं पण घ्या, आमच्यातलाच कोण आपलं जसं म्हणणं असेल आपण म्हणणं चौघजण तुम्ही एकेकाला माफी मागू